हॅलो, वेलकम टू लोक लर्निंग विथ आदिती. मीट रिया. रियानी डिजिटल मार्केटिंगमध्ये एक ऑनलाईन कोर्स केला. SEO, सोशल मीडिया ॲड्स, फनेल्स, ॲनालिटिक्स, एव्हरीथिंग. सर्टिफिकेट मिळालं, तिचा कॉन्फिडन्स वाढला. पण जेव्हा स्वतःचा सोशल मीडिया पेज ग्रो करायची वेळ आली तेव्हा मात्र तिला काही सुचेना. तिला बऱ्याच कॉन्सेप्ट्स माहिती होत्या, काही टूल्स पण माहिती होती, पण स्वतःच्या पेजसाठी नक्की करायचं आहे काय ते तिला कळत नव्हतं. नाव मीट अमन. अमन इन्व्हेस्टेड हेविली इन अ हायटेक AI/ML कोर्स. पायथन, मॉडेल्स, अल्गॉरिदम्स, टूल्स, त्या कोर्समध्ये सगळं काही होतं. जेव्हा कामाच्या ठिकाणी मॅनेजरनी काही डेटा सेट रिलेटेड कॉम्प्लेक्स टास्क दिले तेव्हा मात्र त्याला कन्फ्युजन झालं. अमन स्ट्रगल्ड. Same question for both of them. I learned so much. So why I am not able to use it at work? This isn't because Riya or Aman are weak learners. And it's definitely not because online learning doesn't work. The real problem is this. Most of us are learning content, not learning how to think. आता ChatGPT, Gemini सारख्या AI टूल्सच्या वापरामुळे हा प्रॉब्लेम अजूनच मोठा होऊ लागला आहे. लेट्स बी क्लिअर, AI इज नॉट द एनिमी हिअर. पण आपण AIचा वापर इन्स्टंट आन्सर्स मिळवण्यासाठी, रेडीमेड सोल्युशनसाठी किंवा स्वतःचा विचार न करता फक्त कॉपी पेस्ट करण्यासाठी करतो आहे का, तर तिथे सगळा प्रॉब्लेम आहे. वी विल एंड अप स्किपिंग द वे द ह्युमन ब्रेन ॲक्च्युली लर्न्स. सो इफ यू आर अ सेल्फ लर्नर doing online courses using AI tools to upskill yourself, you must learn the right way. आता सेल्फ लर्निंगसाठी राईट वे काय आहे बरं नेमका? तर लर्निंग सायन्समध्ये ऑलरेडी हे सांगून ठेवलं आहे, AIच्या खूप आधी. काहीही लर्न करायचं असेल तर बऱ्याच लर्निंग थिअरीज आणि फ्रेमवर्क्स अवेलेबल आहेत. दे एक्सप्लेन हाऊ द ह्युमन ब्रेन बिल्ड्स नॉलेज, why application feels difficult, and how to move from information to skill to mastery. मी लर्निंग थिअरीचा सातत्याने अभ्यास करत असते, त्यामुळे मला कुठलाही नवीन टॉपिक किंवा नवीन स्किल शिकण्यासाठी त्याचा खूपच उपयोग होतो. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल अँड प्रॅक्टिकल लर्निंग फ्रेमवर्क्स इज ब्लूम्स रिवाइज टॅक्सॉनॉमी. बेंजामिन ब्लूम हा एक अमेरिकन एज्युकेशनल सायकॉलॉजिस्ट होता. त्यांचा जन्म अमेरिकेत 1913 झाला आणि पुढे एज्युकेशन पेन्सिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटी अँड द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथे झालं. ही मेड अ लँडमार्क कॉन्ट्रीब्युशन टू लर्निंग सायन्स बाय इंट्रोड्युसिंग ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. हे एक 6 स्टेप्सचं फ्रेमवर्क आहे, ज्यात ह्युमन थिंकिंग, बेसिक रिमेंबरिंगपासून हायर ऑर्डर स्किल्स जसं की अनालिसिस, इव्हॅल्युएशन आणि क्रिएशनपर्यंत कसं डेव्हलप होत जातं याबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन देतं. ब्लूम्स रिवाइज टॅक्सॉनॉमी टेल्स अस दॅट लर्निंग हॅपन्स इन लेवल्स, नॉट ऑल ॲट वन्स. काय आहेत हे 6 लेवल्स? रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, ॲनलाइज, इव्हॅल्युएट, क्रिएट. Most online courses and most AI usage get stuck in the first 2 levels. आपल्या सुरुवातीच्या एक्झाम्पल्समध्ये रिया आणि अमन यांचा जो स्ट्रगल होता तो यामुळेच होता. लेट्स अंडरस्टँड ईच लेवल इन डिटेल. लेवल 1, रिमेंबर. दिस इज वेअर AI इज युजली युज्ड. डेफिनेशन्स, समरीज, नोट्स, एक्सप्लेनेशन्स. डिजिटल मार्केटिंगबद्दल शिकायला समजा तुम्ही ChatGPT किंवा जेमिनी काही टूल वापरत असाल तर हे प्रॉम्प्ट दिलेत तर तुम्ही रिमेंबर या लर्निंग लेवलवर असाल. बघूया कसं ते. एक्सप्लेन डिजिटल मार्केटिंग कॉन्सेप्ट्स. एक्सप्लेन धिस ML अल्गॉरिदम. दिस क्रिएट्स फॅमिलियरिटी, नॉट कॅपेबिलिटी. लेवल 2 आहे अंडरस्टँड. अंडरस्टँडिंग फील्स गुड बिकॉज थिंग्स मेक सेन्स. At this level, I am able to explain ideas in my own words and see how concepts connect.
यासाठी ए आय टूलचा वापर जनरली सगळे करताना दिसतात. सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशन्स, एक्झाम्पल्स, ॲनॉलॉजीज यासाठी आपण ए आय वापरतो. फॉर एक्झाम्पल, हेल्प मी अंडरस्टँड द कोर लॉजिक ऑफ डिजिटल मार्केटिंग, नॉट टॅक्टिक्स. दिस इज लेवल 2 prompt. Level 3 is apply. To be able to use what I have learned in a real or simulated situation. लेवल 3 पासून पुढे मोस्ट लर्नर्स विचार करत नाहीत. ए आय वापरून अप्लाय लेवल थिंकिंग अचीव करता येऊ शकतं. टू अप्लाय यू मस्ट आस्क ए आय डिफरंट काइंड्स ऑफ क्वेश्चन्स. एक्झाम्पल, give me a real business scenario to apply digital marketing. Give me a task using this ML concept step by step. Key insight, AI can create practice for you, but तुम्हाला थोडे एफर्ट घ्यावे लागतील to solve it. Level 4, analyze. I would say level 4 is where professionals are born. Level 4 मध्ये I am able to break ideas into parts and examine relationships, causes and patterns. कशामुळे काय होतं आहे, ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक आहे, ह्या अप्रोचमुळे कशा मिस्टेक्स होऊ शकतात वगैरे जे प्रश्न विचारले पाहिजेत ते लेवल 4चे आहेत. आस्क ए आय टू कम्पेअर अप्रोचेस, ॲनलाइज मिस्टेक्स, एक्सप्लेन आउटकम्स. फॉर एक्झाम्पल, why did this XYZ campaign fail? Why is this model underperforming? या प्रश्नांची उत्तरं जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हायर ऑर्डर थिंकिंग आणि लर्निंग मोडमध्ये असाल. लेवल 5, इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएशन इज अबाउट डिसिजन मेकिंग. टू बी एबल टू जज ऑप्शन्स, ट्रेड ऑफ्स अँड क्वालिटी युझिंग क्लिअर क्रायटेरिया. AI gives perspectives. You decide what makes sense. त्यासाठी नुसतं इव्हॅल्युएट धिस असा प्रॉम्प्ट देऊन चालणार नाही, तर तुमचा प्रॉब्लेम कॉन्टेक्स्ट, युअर रिक्वायरमेंट, युअर पर्स्पेक्टिव्ह हे सगळं नीट फ्रेम करून इनपुट द्यायला हवं. देन यू कॅन आस्क क्वेश्चन्स लाईक फॉर एक्झाम्पल, what are the pros and cons of this marketing approach in my context? Level 6, create. This is the highest level of learning. Levels 1 to 5 मधून जे काही शिकला आहात, now is the time to showcase it as your own. At this level, I am able to combine ideas to design something new or original. या लेवलपर्यंत लर्निंग झालं तर OG आयडियाज येऊ शकतात. Now, at this level, you are designing strategies, building solutions, creating original work. Usually, AI मधून याचं रेडीमेड आन्सर नाही मिळू शकत. You need a series of prompts, iterations, giving your inputs, ideas at every point. Help me design a campaign, model or solution. I will refine it. या लेवलवर काम करायला तुम्हाला ह्युमन इंटरॅक्शनची खूप गरज आहे. नुसत्या रेडीमेड AI जनरेटेड कॅम्पेन्स विदाउट ह्युमन इन्साइट्स वर्क नाही होत. AI असिस्ट्स, ह्युमन्स क्रिएट. जर तुम्ही ऑनलाईन लर्निंग किंवा AI टूल्स कुठल्याही लर्निंग फ्रेमवर्कशिवाय यूज करत असाल तर तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय. यू आर नॉट बिल्डिंग अ स्किल ऑर एमिंग टू अचीव मास्टरी. तर अशा प्रकारे ब्लूम्स रिवाइज टॅक्सॉनॉमी तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड अप्रोच देते. यू कॅन लर्न हाऊ यू आस्क क्वेश्चन्स, हाऊ यू यूज AI अँड हाऊ युअर ब्रेन ॲक्च्युली लर्न्स. सो नेक्स्ट टाइम यू ओपन ChatGPT or enroll in a course, pause and ask, which level of thinking am I practicing right now? Because learning the right way matters far more than learning fast. Now our gratitude time. आज मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे विक्रम साराभाई यांचे, द फादर ऑफ इंडियाज स्पेस प्रोग्रॅम. 1919 साली अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला. पुढे केम्ब्रिजला शिक्षण झालं.
He believed science must serve society, not sit in isolation. He laid the foundations of Indian Space Research Organization, ISRO, using space technology not for prestige, but to improve communication, education, and lives across India. What made him unique was his ability to see science as a tool for national development and scientists as partners in nation building. Though he left us in 1971, far too early, his vision still orbits above us in every satellite, in every launch, every dreamer. विक्रम साराभाई ज्यांनी जमिनीत पाय घट्ट रोवून आकाशाकडे बघायला शिकवलं, तुम्हाला माझा सलाम. पुन्हा भेटूया लोक लर्निंगच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.